चला आज पिठी बनवूया। पिठी म्हणजे मालवणी लोकांमध्ये आम्ही त्याला पिठी बोलतो, तुम्ही पिठलेही बोलू शकता। तर एका टोपामध्ये 1 ग्लास पाणी घेतले आणि त्याच्यामध्ये हे 2 चमचे पिठी टाकून घेणार आहोत। कोणत्याही आपल्या जनरल स्टोअरमध्ये हे अवेलेबल असतं। मालवणी पिठी नाही, पिठी म्हटलात तरी तुम्हाला ते देतील तुम्हाला। ॲक्च्युली हे बनवण्यासाठी आपण कुळीत असतात ना, ते चांगले भाजून घ्यायचे मंद आचेवर आणि त्यामध्ये काळी मिरी वगैरे टाकून किंवा मग तुम्हाला आवडतात ते मसाले टाकून आपण ते दळायला द्यायचो गिरणीवर। तर त्यामध्ये आता आपण चवीपुरती मीठ आणि हळद टाकून हे चांगलं मिश्रण ढवळून घ्यायचे। एकही त्यामध्ये गुठळी नाही राहिली पाहिजे। ॲक्च्युली मला आज जायचं होतं गरब्याला, म्हणून ठरवलं की झटकन काही होईल असं आपण बघूया। आणि माझ्या मुलांना पिठी आवडते, त्यामुळे काही प्रश्नच नाही। मग म्हटलं चला पटापट पिठी भात करूया, खाऊया आणि जाऊया गरब्याला, असा माझा प्लॅन होता। मग अशा प्रकारे हे आपण ढवळून घ्यायचं ते। आता गॅसवर टोप ठेवलं आहे आणि टोप गरम झाला ना की त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे। आणि तेल गरम झालं की त्यामध्ये बेसिक आपल्याला सामान लागणारे थोडासा कांदा, 1 मिरची आणि कढीपत्ता, बस। याच्यापेक्षा आपल्याला एक्स्ट्रा काही त्यामध्ये ॲड करायचं नाही आहे। आता हे चांगलं भाजलं की त्यामध्ये आपल्याला ते मिश्रण जे आपण बनवले ते टाकून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आता टाकून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू ढवळत राहायचं आहे। ते आपल्याला 3 ते 4 मिनटं लागतात ते तयार होण्यासाठी पिठी। आणि भाताबरोबर ही खूप अप्रतिम लागते आणि भाकरीबरोबरही तुम्ही खाऊ शकता। मालवणी लोकांमध्ये हा एकदम झटकन पर्याय आहे, कारण कुठे जायचं असेल, आम्हा लोकांना कुठे घाई असेल तर आम्ही हे एकदम पटकन झटकन असा पर्याय म्हणून ही पिठी आम्ही म्हणजे असतेच, प्रत्येक मालवणी लोकांच्या घरात पिठी हा प्रकार असतोच अशा प्रकारे। आणि पिठी भाताबरोबर तुम्ही चांगलं चविष्टसाठी आम्ही एक बटाट्याचा कापा म्हणून करतो, त्या पण खूप छान लागतात। ड्राय फिश म्हणतो सुकट, तेही खूप अप्रतिम लागतं पिठी भात बरोबर। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा की कसं झालं आहे ते। हे बघा अशा प्रकारे चांगलं ढवळून घ्यायचं आहे ते आणि 1 मिनटाची फक्त वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला, कारण ती पिठी चांगली शिजली पाहिजे यासाठी। आणि ती झाली की त्यावर कोथिंबीर टाकून आपल्याला सर्व करून घ्यायची आहे मुलांना, किंवा तुम्हाला आवडेल त्यांना देऊ शकतो आपण। पिठी भात खाऊ शकतो, खूप छान लागते ही। एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे ती कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।